ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ध्यानयोगाने ब्रह्मप्राप्ती, भाग 4. ओव्या आहे 1027 ते 1035. भगवंत मंदाधिकारी ध्यानयोगाने कोणत्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत. आणि परपुरुषे कामिली, कुळवधू अंग न घाली, निद्रालस्या न मोकली, आसन तैसे. आणि परपुरुषांना इच्छा केली असता जशी कुलवान पतिव्रता स्त्री आपले शरीर त्याच्या स्वाधीन करत नाही, त्याप्रमाणे तो साधक आपला आहार, निद्रा व आळस याकडे धाडत नाही. म्हणजे आळस आणि झोप येईल असा आहार करत नाही. दंडवताचे प्रसंगे भुई हन अंग लागे, वाचून येर घे राभस्य तेथ. देवाला साष्टांग नमस्कार करण्याच्या वेळी काय ते अंग जमिनीला लागते, म्हणजे तेव्हाच काय तो त्याच्या अंगाला जमिनीचा स्पर्श होतो. याशिवाय जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही. देह निर्वाहा पुरते, राहाटवी हाता पाया ते, किंबहुना आपैते सबाह्य केले. देहाचा निर्वाह होण्यापुरती हातापायांची हालचाल करीत असतो. फार काय सांगावे, अशा रीतीने त्याने अंतर्बाह्य शरीर व मनाधिक इंद्रिये आपल्या स्वाधीन केले आहे. आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदी वीरा, ते थके वाग व्यापारा अवकाशू असे. अर्जुना, तो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही, आपल्या वृत्तीला संकल्पा विकल्पापर्यंत येऊ देत नाही. अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला बोलण्याला संधी कोठे मिळणार आहे. ऐसेनी देह वाचा मानस, हे जिणवनी बाह्य प्रदेश, आकळिले आकाश ध्यानाचे तेणे. अशा तऱ्हेने शरीर, वाणी व मन ही बाहेरची ठिकाणे त्याने जिंकून त्याने ध्यानाचे आकाश आपल्या स्वाधीन करून घेतले. गुरुवाक्ये उठविला, बोधी निश्चयो आपुला, न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य हाती घेतलेल्या आरशात आपले प्रतिबिंब स्वच्छ पाहतो, त्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाने जागा झालेला जो बोध म्हणजे ज्ञान, त्या बोधाच्या ठिकाणी तो आपला स्वरूप निश्चय पाहतो, म्हणजे मी ब्रह्म असा निश्चय करतो. पै ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी, ध्यान रूढी गा. अर्जुना ऐक, ध्यान करणारा आपल्याच परंतु ध्यानाच्या योगाने वृत्तीमध्ये ध्येयपणाने घेतो, ही ध्यान करण्याची प्रसिद्ध रीत आहे. तेथ ध्येय ध्यान ध्याता, ययातीही एकरूपता, होय तव पंडुसुता कीजे तेगा. अर्जुना, असे ध्यान करत असताना ध्यान, ध्येय व ध्याता या तिहींची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू, परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता तत्पर झाला, परंतु योगाभ्यासाच्या बाजूचा आश्रय करून झाला, म्हणजे अष्टांग योगाने तो आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास उद्युक्त झाला. पुढचा मुद्दा आहे यत्वा काय मानसः. वाणी, शरीर व मन त्याच्या स्वाधीन असतात. मौनाचा तो अभ्यास करतो, हे त्यांनी आधी सांगितलेच होते. शरीराचे नियमन कसे करतो ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की साधक कधी जमिनीवर लोळत पडत नाही. जमिनीला शरीराचा स्पर्श फक्त देवाला साष्टांग नमस्कार करण्यापुरताच होतो. हातापायांची हालचाल फक्त शरीर निर्वाहापुरतीच असते. संकल्प विकल्प करणे हा मनाचा स्वभाव असतो, पण साधक आपल्या चित्तवृत्तींवरही ताबा ठेवतो. त्यांना मनाचा उंबराही पाहू देत नाही. एकदा उंबऱ्यापर्यंत प्रवेश झाला की घरात प्रवेश करणे सहज शक्य होते. पुढचा मुद्दा आहे ध्यानयोग परहा. साधक संकल्प विकल्पांना मनापर्यंत येऊ न देता मनाच्या बाहेरच नियमित करतो, त्यामुळे वाचेचाही व्यापार संभवत नाही. अशा प्रकारे शमदमाने इंद्रिये ताब्यात ठेवतो व ध्यानाचे आकाश स्वाधीन करतो. चित्तवृत्ती केवळ ईश चिंतनाकडे लावतो. गुरुपदेशाच्या ठिकाणी त्याचा दृढ भाव असतो. आरशात आपले रूप पाहावे तसे हा सतत मी ब्रह्मस्वरूप आहे हा निश्चय करतो. ज्ञानदेव ध्यान करण्याची रीत सांगताना म्हणतात की ध्यान करणारा तो ध्याता. स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेणे हे त्याचे ध्येय. स्वस्वरूपाचे ध्यान करत ध्याता ध्येयरूपच होऊन जातो. ध्याता, ध्यान व ध्येय
ही त्रिपुटी नाहीशी होते. अशी स्थिती येईपर्यंत ध्यान करायला हवं. तरच मोक्षेच्छू साधक आत्मज्ञान प्राप्तीसाठी सिद्ध होईल आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आश्रय करावा लागेल. पुढे ज्ञानदेव योगाभ्यासासाठी आवश्यक अशा आसनादी पुढील टप्प्यांचा निर्देश करतात. तो भाग आपण उद्या पाहू.